प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत अशी हस्ती आहे की स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, की ज्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते 2 वेळा पारितोषिक स्वीकारलं. त्यांच्या कन्या मंगलताई बनसोडे. मंगला बनसोडे एक ब्रँड नाव आहे. तमाशा क्षेत्रामध्ये त्यांचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे. आज आपण त्या नारायणगावला आलेले आहेत. त्यांचा अतिशय बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी घेतो आहे. त्यांचा जीवनपट उलगडण्याचा आपला प्रयत्न आहे. विठाबाईंच्या काळातली कारकीर्द, त्यांच्यावर अनेक झालेले आघात, पूर्वीचा तमाशा, आताचा तमाशा, खूप बदल झालेला आहे. हा सगळं आपल्याला जाणून घ्यायचा आहे. नमस्कार. नमस्कार. तुमच्या माहेरी तुमचं स्वागत. धन्यवाद. नारायणगावची यात्रा आहे, तुम्ही तमाशाच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. विठाबाईंचा जो पूर्वीचा काळ होता तो एक संघर्षाचा काळ होता. विठाबाईंच्या तुम्ही थोरल्या कन्या. विठाबाईंच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं तमाशा व्हायचा, तेव्हाचा तमाशा आणि आताचा तमाशा, काय फरक झाला? फार फरक आहे. तेव्हाचा तमाशा म्हणजे विठाबाई राज्यामध्ये तिच्याबरोबर मी वयाच्या 7 वर्षापासून नाचतेच. तिच्या अगोदरचं तिच्या तरुणपणाचं राज्य थोडं माहीत आहे, पण बाकीचं काही एवढं माहीत नाही. आजोबाचं सांगतात मला, आजोबाचं माझ्या पंजोबा सांगतात. आईचं वयाच्या 7 वर्षापासून मला सगळं आईचं म्हणजे सगळं माहिती आहे. तो तमाशा फार वेगळा होता. तो तमाशाचा एक दबदबा होता. दबदबा नाही, दादागिरी होती तर काय? दादागिरी नाही. ती एखादं कोण जर बोललं तिला वेडं वाकडं तर ती अजिबात ऐकू शकत नाही. घ्या फोन घ्यायचा असेल तर घ्या. हॅलो. हां, विठाबाईंच्या कन्या मंगलाताई आहेत. हां बोल ना. खूप व्यस्त शेड्यूल असतं त्यांना. मध्ये आधी असे फोन येणार आहेत. याच बोलीवर आपण मुलाखत घेतोय की त्यांना काही महत्त्वाचे फोन येतील, ते फोन घेणार आहे. कोणावर पाठवू मग? आता मंगलाताई यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजलेलं आहे. काम चांगलं राहिलेलं आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव या तमाशामध्ये काम करतायत. आता मला सांगा, विठाबाईंचा जो काळ होता, आता पूर्ण मला माहिती नाही, पण असं म्हणतात की विठाबाईंना बाळ झालं, स्टेजच्या मागे त्यांनी नाळ कापली आणि स्टेजवर नाचल्या. काय खरं रहस्य काय? ते मुलगा कुठलं होतं? विठाबाई भाऊ मांग यांचं नाव खूप मोठं होतं. अशी माहिती आहे, अशी चर्चा आहे की विठाबाईंना मुलगा झाल्यानंतर तमाशाच्या स्टेजच्या पाठीमागं त्या डिलिव्हरी झाली म्हणजे बाळ झालं, नाळ कापून त्या पुढे पुन्हा स्टेजवर आल्या. ही वस्तुस्थिती काय, नेमकं खरं काय? तो खरं किस्सा कसा आहे माहिती आहे का? की शिंगणापूरला आमचा कार्यक्रम होता. शिंगणापूरला आमचा आईच्या नावाचा कार्यक्रम होता. त्या टायमाला मी नुकतीच नाचायला आईबरोबर निघाले होते. मग ती 9 महिन्याची 9 दिवसांची होती. गरोदर होती ती. आणि तिथं कळा मारायला लागलं स्टेजवर कळा मारायला लागल्या. म्हटले, मला सांगितलं तू पब्लिकला शांत कर, नाच. पाठीमागणं लगेच आले. आता मला तेव्हा अनुभव नव्हता, माझं लग्न नाही काय नाही, त्या संग नाचायला. म्हणजे लगेच आले, तू पब्लिकला खेळव जरा. आपलं नाचायला लागले. पुढं ती मागं आल्यानंतर तिचं लुगड्यातच मुंडकं अडकलं होतं आईचं. मग ते आमचं यात्रेमध्ये बायका बघा येतात ना माश्या, त्या बायकांना मायकवर बोलवून त्या बायकांचे लेकरू पसलं ते तिकडं धिंगाणा करायला लागले पब्लिक. विठाबाई कुठे, विठाबाई कुठे, विठाबाई कुठे. मग आईने मागचा पुढचा विचारच नाही केला. त्या बाईला म्हटली, ती दगडं नाळतेच आणि मला स्टेजवर जाऊ. मला स्टेजवर गेले पाहिजे, माझ्या कलाकाराला मारहाण येईल किंवा माझ्या बायांना मारहाण येईल. पब्लिक काय पण धिंगाणा करत. आणि मी सांगते ना पब्लिकाला, मी स्वतः सांगते. माझे मामा होते, सावळा मामा, ते पण होते. ते म्हणले की डिलिव्हर झाली. अहो काय असं बोलता, खोटं सांगता का? डिलिव्हरी आता तिला पोट होतं ना, तेवढं डिलिव्हर झाली का? पब्लिक आता आगाव पब्लिक माहीत नाही. मग ते झाल्यानंतर मग तिनं ऐकलंच नाही. मग ते पोरगं तिने नाळ ठोडली, त्या बाईच्या ताब्यात दिलं पोरगं. ते दगडात नाळ टिचली, काहीची नाही का काढती नाही. पुढे यात्रेमध्ये काय काष्टा घातला नाही, आली तशीच स्टेजवर आल्यानंतर बोला, काय तुम्हाला पाहिजे का? म्हटले, पोरगं आत्ता डिलिव्हर झाली. फक्त मध्ये 5 का 3 मिनटं झाल्या. दगडांना टिचली, तसं गुंडाळलं पोरगं, तुम्हाला दाखवायला आणले.
एक 10 मिनिटाचं पोरग दाखवायला आणलं आहे स्टेजवर. कुठलं बाळ, त्याचं नाव काय होतं? कैलास अच्छा, कैलास. म्हणजे तो आता जे तमाशामध्ये काम करतो कैलास. हो हो. आता मला एक सांगा, पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप बदललेला आहे. आता प्रेक्षकांना उडत्या चालीची गाणी आवडतात, जुन्या लावण्या, जुन्या त्याला पर्याय बकवण्या. नाही ना, काय पर्यायच नाही काय. पब्लिक बदललेलं म्हणजे तुमचं मोबाईल चॅनल तुम्हाला सांगते सगळं वेगळं आले. जसं टी व्हीला येते तसं मोबाईलवर येते, इंस्टाग्रामला जसं येतं तसं पब्लिक मागते. आम्हाला तसं द्यावं लागते. करावंच लागतं. नाही तर आता एवढं वय झालं असतानाही तुम्ही आजही स्टेजवर आहे ना. आहे, गाणं म्हणता, नाचता. एवढी प्रेरणा शक्ती येते कुठून? ही ताकद माझ्या आई गुरुच आहे. माझ्या आईची ताकद आहे, ती माझे गुरु आहे. माझ्या रसिकांची ताकद आहे, ते माझे परमेश्वर आहेत. हे जी रसिक आहे ते माझे परमेश्वर आहे. त्यांचाच आशीर्वाद आहे मला आत्तापर्यंत. आहे मी त्यांच्या वयाच्या 7 वर्षापासून आता रनिंग 74. आता पुढल्या 2 महिन्यामध्ये मला 75 लागणार आहे. तर त्यांच्या आशीर्वादामध्ये अजून स्टेजवर आहे. माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या नवऱ्याचा आशीर्वाद आहे, आणि माझे व्यक्तिशी जे गुरु आहेत सुदीक्षा माताजी, त्यांचा देखील मला आशीर्वाद आहे. तर तुम्ही नारायणगावची यात्रेला आलात, संध्याकाळी तुमची बारी होणार आहे. आई मुक्ताईला काय प्रार्थना? काय नाही, आतापर्यंत सगळ्या कलावंतावर तो फुलं आशीर्वादाची दिलीस, तसं या तुझ्या दारात आले, तुझ्या पांढरीमध्ये आले. माझ्या देखील कलेला मान्य करून मला देखील आशीर्वाद दे, एवढंच इच्छा आहे. आता मला एक सांगा, तमाशे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. जे फळमालक आहेत ते आता राहिलेले नाहीत. म्हणजे त्यांची मुलं आता तमाशामध्ये पुढची पिढीत दिसत नाही. नाही, काय ठिकाणी आहेत, काय ठिकाणी नाहीत. आता आम्हीच काय केलं की तमाशा दिवसांदिवस कलेला थोडं कमीपणा यायला लागलं आहे, कलेच्या दृष्टिकोनातनं. मग आता तेवढं माझे दोन्ही मुलं आणि मुलीची पोरं शिक्षणाला आहेत. कोणी इंजिनियर आहेत, कोणी लायब्ररी खोलली, कोणी डॉक्टर आहे, कोणी तुमचे नातू तमाशा क्षेत्रामध्ये नाही का? नाही आहेत 2 नातू, पण ते शिकलेलेच आहे. त्या चैत्र मला त्या दोघांना आणलं आहे. आमचं सुलोकन हे, आणि एक नातू एक आणि सोन्या. तुमची 2 मुलं, सोन्या मोठा मुलगा आणि बारका मुलगा, काय ते त्यांचं तमाशामध्ये नेमकं काम काय असतं? त्यांचं योगदान लय मोठे. आता नितीन बनसोडे एकदम ब्रँड आहे. स्टेजचा हिरो आहे. स्टेजच्या पाठीमागचा थोरला मुलगा माझा अनिल बनसोडे, तो स्टेजच्या पाठीमागे हिरो आहे. म्हणजे मागचं सगळं ते पाहतात, सगळं बघ, आवाज वगैरे सगळं आवाज त्याचा. हो, सगळं. आता दोन्ही मुलांचं योगदान आहे ना मला. याच्या अगोदर मला मी जोपर्यंत होते तोपर्यंत माझे नवरा, माझे मुलं होती बरोबर. आता मी वयस्कर झाले, माझे मिस्टर मला सोडून गेले. आता माझ्या मुलांचंच योगदान आहे ना. तुमचं पतीच्याकडचं गाव कुठलं? नवऱ्याकडचं गाव कुठलं? करवडी गाव आहे. करवडी. हां, कराड तालुका, सातारा जिल्हा. तिकडे काही शेती वगैरे आहे ना, पोटापुरती शेतीवाडी आहे ना. आता अनेक वेळा असं म्हणतात की सगळे फळमालक सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत. हे खरं आहे का? धंदा किंवा व्यवसायासाठी बाबा एक खरे सगळे सावकार अडकलेले. मग आता हे फळमालक श्रीमंत कधी होणार? काय ते स्वप्नच बघायचे श्रीमंतीची. कलाकार आयुष्यभर कष्ट करून, आयुष्यभर झुजून शेवट असाच मरतो. आता शासनाकडचं थोडं आम्हाला आधार आहे. शासनाला द्यायला पाहिजे आम्हाला. पॅकेज बंद होतं पहिल्यावानी. तिकटीवरचे खेळ उठत नाही, तिकटीला मार हा नाही जास्त. चैत्र आहेत, चैत्रातले लोक सुपाऱ्या घेतात, काय घेतात. पण ते सुपाऱ्यावाले लोक देखील कणून कुठून सुपाऱ्या आम्हाला देतात 2 लाख 2.5 लाख. अरे तुम्ही चांगल्या ऑर्केस्ट्रा, मी कोणाची नावं घेत नाही. DJ शोला तुम्ही 3-3 लाख रुपये, 4-4 लाख रुपये भरतात DJ शोला. गौतमी पाटील सारखे म्हणा, राधा पाटील सारखे म्हणा, त्यांना बाउन्सर आणतात. काय करतात तो? ते स्टेजवर येतात, स्टेज ॲक्शन करतात. ते स्टेज स्वतः बांधतात. त्यांना स्पीकर आणावं लागतं. ग्रामाच्या लोकांना तो खर्च किती? मग तुम्ही 5-6 लाख तुम्ही त्यांना देताय, आणि आमचे 100-150 कलावंताला तुम्ही 2.5-3 लाखाला घाबरताय. ते पण 2 लाख 2.5 लाख घ्यायचं, ते पण भ्या वाढते. संध्याकाळी तमाशा बघतात का नाही, सगळे गुंडगिरी काय लोक असतात.
प्रत्येक तमाशाला बघितलं ना, परवा 2 तमाशाला मारहाण केली. माझ्या आईच्या नावाचा तमाशा निघाला, तिथं पण कलावंताला मारलं. अजून कुठल्या तर तमाशा पडे पारनेर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यात, तिथं पण मारलं. म्हणजे असं जर कलावंताला जर रसिकांकडनं मारहाण, तर आमचा मालिक कोण आहे? आता काही फळमालक सुपाऱ्या घेतात आणि नंतर तिथं कार्यक्रमाला जात नाही. अशा 2 घटना नारायणगावच्या ज्या तुमच्या तमाशाच्या राहुट्या आहेत तिथल्याच दोघांकडून झालेल्या आहेत. चुकीचं आहे ते, हे पण चुकीचं आहे. सुपारी घेऊन तुम्ही कार्यक्रमाला का जाऊ शकत नाही? गेलं पाहिजे. आज ती यात्रा, त्यांची यात्रा एवढी मोठी बंद झाली ना, तमाशा अचानक तुम्ही कॅन्सल केला तर चुकीचं आहे ना. हे आम्ही मागतो, म्हणजे याबद्दल मी माझे माघारी. विठाबाईंच्या वडिलांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं, विठाबाईंनाही राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. तुमची काय अपेक्षा आहे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून? नाही, मला पण राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ना रामानंद कोविंदच्या हस्ते. रामानंद कोविंद यांच्या हस्ते मला मिळाला, आईला मिळाला. किती मोठं भाग्य. माझ्या आजोबाला मिळाला, आता नितीनला मिळावा एवढी इच्छा आहे. दुसरं काय नाही. त्याला आता परवा मिळालं 3 डिसेंबरला युवा पुरस्कार मिळाला ना त्याला. आता माफ करा, एक प्रश्न तर साहजिक होतो. तमाशा जे फळमालक आहेत त्यांची 2 कुटुंब असतात. एक कुटुंब गावाला असतं, एक कुटुंब तमाशामध्येच तयार होतं. काय तुम्ही याविषयी काय सांगाल? काय नाही, जे ते आपल्या परीने त्यांच्या आयुष्यात सांभाळते, त्यात मला व्यक्तीशी काय भाग घेता येत नाही. आता तुमचा जो मुलगा आहे नितीन, त्यांच्या पत्नी खूप सुंदर गात आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः स्टेज वाजता, तुमची दोन्ही मुलं असतात, तरी देखील पुढे आपल्याला काही कलाकार बाहेरनं आणावेच लागतात. त्यांना खूप उचल द्यावी लागते. कधी कधी कलाकार पळून जातात किंवा उचल घेतात येत नाही. मग कसं हे करता? सगळं जुळवता कसं? मग काय हातोटी पडली आम्हाला. म्हणजे काही लोक कलाकार पैसे घेऊन निघून जातात, मग रिकव्हरी कशी होते? बघा, प्रत्येक तमाशात ती बोंब आहे. बाया पळून जाते जास्त, लय बाया. ते विषय झालाय कसा, मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु ज्या समाज आपला पारधी समाज आहे त्यातल्या काय कलाकार चांगले आहेत, काय मुली शेवटपर्यंत साथ करतात, आणि काय मुली लय लोकाला फसवून अर्धवट सोडून जातात. पारधी समाजाच्या, बाकी दुसऱ्या समाजात नाही. बाकी जे आहेत ना मुली, ते धोका देत नाही. जेवढ्या पारधी समाज आहे ना, त्यातल्या काय लोक साथ करतात, काय लोक 7 महिने काढतात, आणि काय लोक ना फसू पैसे घेऊन जातात. आता ज्या तमाशामध्ये महिला कलाकार जास्त, त्या तमाशाला जास्त मागणी असते. काय, कशामुळे? काय नाही, तसं मला असते मागणी, पण रक्षकाचं प्रेम आहे. जे पब्लिक आहे, रसिक आहे, ह्यांचं ते नावावर नाही, व त्या कलेवर प्रेम असते. आता ज्या लावण्या वगैरे होत आहेत, ह्या डबल अर्थाच्या लावण्या, उडत्या चालीच्या लावण्या, त्याला खूप मागणी राहते. काही बाहेरचे कलाकार जास्त पैसे देऊन फळमालकांना आणावं लागतात. त्यांचा चेहरा तमाशाला मॅच होतो. एखादी चुणचुणीत मुलगी असेल नाचणारी, पब्लिक एकदम खोळं होतं. रसिकांना पोरी पाहिजे, तो कला पाहिजे ना. आता अलीकडच्या तमाशाला मुलींना, आता जे रसिक लोक आहेत का नाही, आजची समाज बघणारी लोक जी आहे, तमाशा बघणारे समाज, जी पुढे जे बसलेले असतात का नाही, वयस्कर लोक म्हणतात आम्हाला तमाशा दाखवा, वग दाखवा, गणगोण ऐकतात. पण पुढे जी बसलेली आहेत तरुण पिढी, त्यांना फक्त पोरी पाहिजे. या गोष्टीला देखील आम्हाला वाईट वाटतं. कला कोण बघत नाही, शिक्षी वातावरण बघायला पाहिजे त्यांना. त्याच्यामुळे आपण काय बोल, तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पब्लिकचा बदलला 100%. याला जबाबदार फळमालक का प्रेक्षक? नाही, प्रेक्षक आहे ते. प्रेक्षक म्हणजे ते पण कसं काय, इंस्टाग्राम निघाले, यूट्यूब निघाले, त्यात बघतात, त्यांचा तर काय दोष आहे? आता तमाशा म्हटलं की लोकांच्या अपेक्षा वाढल्या, सुट्ट्या आल्या, टाळ्या वाजवून आलं, शेवटी प्रोत्साहन मिळतं कलाकारांना. पण कधी काही आंबट शौकीन वेगळ्या आशेने तमाशाच्या महिला कलाकाराकडे पाहतात. त्यावेळेस एक महिला कलाकार म्हणून काय वाटतं? नाही, सगळ्या तमाशामध्ये तीच रे, ते चांगल्या भावनेने काही बघत नाहीत.
प्रत्येक तमाशात ते तर आहे आपल्या एका तमाशानं चांगले दिवस येणार कधी? आता ते देवाच्या हातात आहे. तुमच्या तमाशा फळमालकांची संघटना असते. आता रघुवीर, तुम्ही किंवा असे काही नामवंत जे आहेत, नितीन कुमार ढवळपुरीकर, असे नामवंत अनेक फळ आहेत. रघुवीर खेडकर यांना नुकताच एक पुरस्कार प्राप्त झाला. तुमच्या काय भावना? फार सुंदर. तमाशा कलावंताचा जो कलंक आहे, तमाशा 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 तमाशा, फार तमाशाही फार जाऊन पोचलाय बाहेरच्या देशामध्ये. तमाशा साता समुद्र पलीकडे, साता समुद्र पण तमाशा, आज तमाशाला पद्मश्री मिळालं म्हणजे किती भाग्य थोर तमाशावाल्यांचं. जे आम्हाला जे कलंक लागला आहे, तमाशातल्या बाया अशा आहेत, तमाशातले कलाकार तसे आहेत, तमाशातले गडी तसे आहेत, पण ते कलंक त्यात पद्मश्री माझ्या भावाला, माझा भावच आहे रघुवीर खेडकर, त्याला मिळला. हे कलंक सगळा प्रत्येक तमाशाला पुसून गेला. आता तमाशा याचा प्रत्येक फळमालक वेगळा अर्थ काढतो. तमाशा याचा नेमका अर्थ काय? तमाशा पहिल्यापासून तर नावच येतं माशा, तमगुणाचा तमाशा. माणसाचं मनोरंजन करणं, रसिकांचं मनोरंजन करणं, तमाशा करून दाखवणं. आता मग पुढं भांडणं चालल्यात कुठल्या गावात, घरात, बैठकीत. काय रे तमाशा करतोस असं बोलतेच माणूस, सहज बोलते. तमाशा म्हणजे माणसाच्या पुढं आम्ही खेळ करणार, माणसाला कॉमेडी करून दाखवणार. मंगलाताई, पूर्वी वग लावण्या, 2 मिनटं, वग लावण्या, बतावणी यांना खूप मागणी असायची. आता उडत्या चालीची गाणी आली, वग तर लयाला गेले. वग लायला काही दिवसांनी गणगण बनवलं. मंगला बनसोडे यांनी कधी वगात काम केलं का? मी केलं ना. मी आत्ता पण झाले, 2015 पासून पण झाले. मी कुठल्या भागात काम केलं? एखादी आवडती भूमिका? नाही, मी बापू बिरूमध्ये केलं, विष्णुबाळामध्ये केलं, माहेरच्या साडीमध्ये केलं, ऐतिहासिक बघनाट्य शिवप्रतापमध्ये केलं, रंगले रण मैदानामध्ये केलं, 16-17 बघनाट्यामध्ये कामं केली, मुंबईची केळेवालीमध्ये केलं. सगळ्यांच्या भूमिका मला आवडलेल्या आहेत. वगात काम करायला आवडतं, गायला आवडतं? गायला आवडतं आणि काम करायला आवडतं. कलाकाराला हे नसतं, जिथं कमी तिथं आणि जिथं जिथं काम कमी असेल तिथं. हां. आता मला सांगा, तुम्ही लावणी म्हणता, गाणं म्हणता, एखाद्या लावणीचं एखादं छोटंसं कडवं? अरे बघा, माझे प्रत्येक लावण्या वेगळ्या वेगळ्या आहेत. बरं, माझ्या आईची विघ्नर लावणी, टाइमच्या माझा आवाज आहे ना, नाचते पोटासाठी परवा कशाची मला. लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची, जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. डावा डोळा मिटून खुलवू नका हो, खुलवू नका, खिदी खिदी हसून हिनवू नका हो, हिनवू नका. आठवण जपली मी, आठवण जपली मी तरुणीपणाची, तरुणीपणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. प्रेक्षक आपल्यासोबत होते या मंगलाताई बनसोडे. एक खूप मोठं नाव आहे. त्यांची दोन्ही मुलं तमाशामध्ये सहकार्य करतात. नितीन कुमार पुढे असतात आणि त्यांचे दुसरे मोठे भाऊ स्टेजच्या मागे असतात. अनिल हे अतिशय कुटुंबामधलं सगळी मंडळी तमाशामध्ये काम करतात. त्यांच्या सुनबाई म्हणजे नितीनबाईंच्या मिसेस, नितीन भाऊंच्या मिसेस ह्या सुद्धा अतिशय उत्तम गायक आहेत. त्यांचे नातू आता तमाशामध्ये सहभागी नाहीत, त्यांना आवड नसेल कदाचित, परंतु स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या या थोरल्या कन्या आजही त्यांनी तमाशा ही कला जिवंत ठेवली आहे. नुसती जिवंत ठेवली असं नाही नावापुरती, तर स्वतः तमाशामध्ये अतिशय उत्कृष्ट गाण्याचं काम करत आहेत. तमाशा रसिकांनो, तमाशा कला जिवंत ठेवायची असेल तर अशा कलाकारांना साथ द्या. उडत्या चानीची डीजेवर गाणी गाणारे जे बाकीचे काही कलाकार असतात, आचकट विचकट डान्स करतात, त्यांना साथ देण्यापेक्षा अशा कलाकारांना का ज्यांच्यामुळं शेकडो सहकलाकारांचं जीवन अवलंबून असतं, पोट्या पाण्याचा प्रश्न असतो, तमाशाकडं वेगळ्या दृष्टीनं पाहू नका. तर ही कला जपण्याची जबाबदारी केवळ फळमालकांचीच नाही, तर मायबाप रसिकांनो तुमची पण आहे. मंगलाताई,
आपण वेळ दिला, विघ्नर टाइम्सशी मन मोकळे बोलत. आपल्याला धन्यवाद. तुम्ही मनापासून देखील या धन्यवाद. ठिकाणी माझी छोटी मोठी मुलाखत घेतली याबद्दल मी तुमचे पण आभार मानते. असंच मी एक कलावंत आहे, असे प्रत्येक कलावंताची अशीच मुलाखत घ्यावा, त्यांचं देखील नाव गाजावा ही माझी विनंती आहे. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.